नमस्कार मित्रों, एक मौलाना ऐसा म्हणतो, बीबी का दूध पी सकते हैं और अपने दोस्त को भी पिला सकते हैं. बघा, असा हा मौलवा की ज्याला धर्म लोकांना समजून सांगायचा आहे, धर्माची शिकवण द्यायची आहे, आमच्या धर्मात किती चांगल्या गोष्टी आहेत हे सांगण्यासाठी ज्याचा उपयोग झाला पाहिजे तो मौलवी आपल्या पत्नीचं दूध स्वतः पिऊ शकतो आणि दुसऱ्यांना पाजू शकतो, अशा पद्धतीने बोलतो. म्हणजे स्त्री जातीचा किती मोठा अपमान हा व्यक्ती करत आहे. आणि यांच्यामध्ये परत असं म्हटलं जातं की इस्लाममध्ये स्त्री जातीचा फार सन्मान केलेला आहे. स्त्री जातीची फार मोठ्या प्रमाणात वाह करण्यात आली आहे आणि स्त्री जातीला सगळे हक्क देण्यात आलेले आहे. हक्क तर जाऊ द्या, पहा सरळ सरळ त्या स्त्रीचा अपमान करतो आणि तो तिचाच नाही तर समस्त स्त्री जातीचा अपमान करतो. मित्रहो, अशा पद्धतीचे हे मौलवी अशा पद्धतीची जी भाषा वापरतात तेव्हा कुठेतरी असं वाटतं की यांच्या धर्मामध्ये अशा पद्धतीने शिकवण दिली आहे का, की जो हा असले गोष्टी बोलत असतो. खरं तर आपल्या धर्मातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे आणि ज्या वाईट गोष्टी असतील त्या मागे टाकून पुढे चाललं पाहिजे. हिंदू धर्मामध्ये अनेक अशा कुप्रथा होत्या की ज्या जातीयतापासून मनुस्मृतीमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. आज भारतीय समाज मनुस्मृतीला बाजूला सारून पुढे निघाला आहे. ज्या ज्या त्या काळामध्ये काही गोष्टी अशा होत्या की जे मानवतेसाठी मानवाला लाभदायक नव्हत्या, त्याच्यात व स्त्रीचे अधिकार असतील, तसं जातीमधला भेद असेल आणि समाजामधली दरी होती ती कमी करण्याचा प्रयत्न केला. त्या सती प्रथा आहे, वेगवेगळ्या असे कितीतरी प्रथा होत्या, कितीतरी बंधनं होती, ती हिंदू समाजाने बाजूला केली आणि तो समाज आज पुढे निघाला आहे. पण इस्लाम याला मान्यता देत नाही. इस्लाममध्ये असे मौलवी असतात की जे स्त्रियांविषयी अशी भाषा वापरतात. खरं तर स्त्रियांना यांनी काय अधिकार दिले आहेत हे सांगणं गरजेचं आहे. स्त्रीचा सन्मान करणं गरजेचं आहे का स्त्रीचा अपमान करावा, पण त्यांना काही वाटत नाही. हे मुळात पुरुषी धर्म असले त्यामुळे असा सगळा प्रकार होतो. खरं तर जगातले सगळेच धर्म हे पुरुषांनी निर्माण केलेले आहेत. त्यांचा प्रेषित, त्यांचा पुत्र, त्यांचा देव हे सगळे पुरुषी आहेत. तिथं कुठेही स्त्रीला जागा नाही. फक्त हिंदू धर्मामध्ये देवी ही कल्पना केलेली आहे आणि देवीचा सन्मान केलेला आहे, देवीची पूजा करण्यात आलेली आहे. बाकी कुठेही धर्मात कुठल्याही देवीची ना पूजा होते, ना तिचा सन्मान होतो, ना तिला श्रेष्ठतेची जागा दिलेली आहे. तेव्हा मित्रहो, बघा हे असे मौलवी आणि असा हा यांचा धर्म. नमस्कार.